लोक म्हणतात की सुनीता बोराडेला निवडून द्यायचं. आणि माहीताई लांडे काय आता कमी आहेत का? आजचा सभेचा प्रतिसाद पाहता माहीताई लांडे सुनीताताई बोराडेपेक्षा जास्तीत जास्त मताने निवडून येईल याची खात्री आहे आम्हाला. काय माहिती गर्दी जमवली म्हणून का? गर्दी नाही, आम्ही ग्राउंड लेवलवरती काम करणार कार्यकर्ते आहोत. ग्राउंड लेवलवरती माहीताई लांडे ह्या विजय होणार, 101% विजय होणार म्हणजे होणार. आता जर पाहिलं तर जी ओपनची गावं आहे ती सगळी देवराम लांडेच्या विरोधात जातील. लोकांचं म्हणणं आहे देवराम लांडेंनी विकास कामं काय केली, 25-30 वर्ष एवढी सत्ता आहे, मग आता बदल करायचा. मग आम्हाला सांगा, ओपनच्या गावाला देवराम लांडेंना जर मतदान होणार नाही तर मग आम्ही सुद्धा ओपनच्याच गावांमधले आहेत ना. मग आम्ही देवराम लांडेंनाच मतदान करणार आहे ना, तिथे माहीताई लांडेंनाच मतदान करणार आहे ना. नाही नाही, मला सांगा, परंतु ते म्हणतात ओपनच्या लोकांना देवराम लांडेंनी भेदभाव केला, विकास कामं दिली नाही, 25 वर्ष सत्ता आहे, काहीच केलं नाही. असं अजून तरी आम्हाला कुठं काही म्हणजे अनुभवायला भेटलं नाही आणि काही नाही, असा भेदभाव कुठं झालेला दिसत नाही. असं काही नेते सांगतायत की हे जे देवराम लांडे हे लय जातीवादी आहे, फक्त आदिवासी लोकांचा फक्त त्यांच्याकडेच जातात, त्यांच्याच बाजूने बोलतात आणि ओपन समाजावर अन्याय करतात. असं तरी आम्हाला बिलकुल अजून काही असं हे झालं नाही. तुम्हाला मी सांगतो माझ्या अनुभवाप्रमाणे, ज्यावेळेस आमच्यावरती एक केस होती, देवराम शेठ लांडेंची आमच्यावरती एक केस होती, मोठ्या मनाने देवराम लांडेंनी ती केस पाठीमागं घेऊन आम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं देवराम लांडेंनी आम्हाला त्या टायमाला सहकार्य केलं आहे. असं काय नाही त्यांनी कुठं भेदभाव केला आहे, ओपन समाजावरती भेदभाव केला आहे आणि आदिवासी समाजाला त्यांनी एक जागी असं धरले, असं आम्हाला काही कुठं काही दिसलं नाही. आता राष्ट्रवादीची जी काही लोक होती ती शिवसेनेमध्ये गेलेत, बरोबर, आणि ती लोक म्हणतात की आता आम्ही अतुल बेनकेंचा बी आमच्याकडे एक छुपा साथ आहे आणि आम्ही त्याच्या साथीने हे करून देवराम लांडेंना पाठवू. अहो, जी लोक आता प्रवेशासाठी तिकडे गेली का नाही, ती टोटल देवराम लांडेंना घाबरूनच गेलेली आहेत. ती जे देवराम लांडेंना नुसती घाबरून पळत सुटले, इकडं प्रवेश कर तिकडं प्रवेश कर, हे देवराम लांडेंना घाबरलेली लोक आहेत. त्यामुळं काय प्रश्नच येत नाही. त्यांनी किती प्रवेश करू द्या, काही करू द्या, माहीताई लांडे आमची दांगडताई ह्या प्रचंड अशा बहुमताने विजय होणार म्हणजे होणार. काय सांगाल, काय म्हणत होते? नाही काय नाही घाबरून काय काय नाही, ते पोर आपली पळालेली तेच कुठली पोरं? आपलीच आपलीच पळाली का? मी येतील का निवडून? ते कायचे येतात मग निवडून कोण येईल? आपले दांगड साहेब आणि देवराम साहेब, का बरं त्यांना काय द्यायचं? आता एवढी वर्ष दिलं ना, ची माणसं येते ना. मग आता किती वेळ द्यायचं त्यांच्या? कधीच काय म्हणजे हो, देवराम लांडे आम्हाला ठेस लागली तरी मावळात धावत येतो, त्यांना तपास लागलो. त्यांच्या मागं नाही जायचं, आम्ही चोरांच्या मागं जायचं, आम्ही चोरांच्या मागं जायचं. काटा टोचला, देवरामला तपास लागला, देवराम मावळात येतो. तिकडं ठाणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्यात सरादीवर राहतो मी, तिथं येतो. फक्त फोटो काढायसाठी आज आता फोटो काढाय काम करतो, पदरचं पैसे घासून दवाखान्यात नेतो सीटा. त्याचं काही दुखत आहे मग? आणि आम्ही त्या माणसाला सहकार्य करायचं, कोणाला करायचा? हे चोरांना, हे काळे बाळे खैरे खरब दगड गेलं, हे असंच आम्ही फेकून दिलं. आता चाललो आता. काळू शेळकने म्हणतात आता देवराम अहो, काळू शेळकते मा जिगीर दोस्त, तो आज मला सोडून गेलाय. मी जवळजवळ रघुनाथ वाघमारे हिवऱ्याचा पंचायत समितीवर तो निवडून आणला. 5 गावामध्ये मी वर नियोजन केलं आणि आज माई सुनू बऱ्याला तो पळून गेला. मग अशा माणसाला गद्दारी का करायची? मग देवरामाने आम्ही काही करतो जण, लढू नाही तर फाशी घेऊ. मारुती वाळ म्हणतात भस्मासुराला गाडायचे, म्हणजे देव भस्मासुराला गाडायचे. आम्ही किरियाच्या बिळात राहतो, फक्त आमची नांगीच पकडा, फक्त नांगी पकडा, भस्मासूर गेला. देवराम लांडे जातीवादी, हा, आदिवासींचीच फक्त बाजू. जातीवादी असेल किंवा काय असेल ते मला बोलता येत नाही, पण तो आम्हाला ठेस लागते, आमच्या हाकाला धावून येतो. बाकीचे नाहीत का? हा, सुनीता बोराडे माहिती का? सुंदर हे पळाल ना बांड खैर आम्हाला टाकून. आता हे बांड खैर टाकून पळाला आम्हाला. हा, फक्त जीतबाज माया 75 वयाला जागला तर पोपट रावते. तोच आज माझ्या संगती आला आणि तोच माझी सून आणि देवरामची सून निवडून आणणारे पोपट रावते. मग ती काय म्हणतात लोक का देवराम लांडे काय आदिवासी भागाचा विकास केला?
देवरामने सगळा आदिवासी भाग असा उचलून धरलाय. त्याच्या एखाद्याला कर्तृत्वाला नाव ठेवायचं नाही आम्हाला. आम्ही त्याच्या पाठीशी बरेच. आम्ही हरलो तर तो हरला, तो जिंकला तर आम्ही जिंकलो. बरं, जर सुनीता बोराडे निवडून आले काय असं बिघडल? काय बिघडल? आम्हाला ते सरकारच नकोय. आम्हाला ते आणायचं नाही, आम्हाला तिथं ठोका टाकायचाच नाही, त्या बटन दाबायचंच नाही. कोणतं बटन नाही दाबायचं? हा, ते शिवसैन्याचा. का बरं? त्या वांदराने आमचा हरभरा काटांना पार खाऊन घेतली. ते कातकरी वांदरा मारते आता. आम्हाला ते काही करायचं नाही. हा, काय तुमचं काय नाव आहे? सोमनाथ चिमटे, तुम्ही कोणत्या गावचे? आंबे हातवीस. आंबे आतवीस. मग काय कसं काय नाव वर? सोमनाथ चिमटे. पण नाव कळलं, पण नाव आता वर काय? वर परिस्थिती काय? परिस्थिती आमची चांगली. माया लांडे डांगडताई भाऊजाई, तिच्यात काही फरक नाही होणार. म्हणजे दांगड तुमचे भाऊ आहेत काय? भाऊच आहेत. म्हणून तुम्ही त्यांना भाऊज मैसून बाई ती गिगेंकून नाही ना, चांगले विचार ना आपले विचार आहेत. बर बर बर. काय आता त्यांच्यावर टीका होती, काय विकास केला नाही? टीका करू द्या, पण देऊन लांडेच्या टायमाला खडी उचलले होते रस्त्यामधून. हा, हे कोणत्या तालुक्याचं आमदार बिमदार आलतं इथं? कोणतं आलतं? आमची लांडेत आहे, आमचे दोन्ही शिटा काढावा सर्वांनी. ही जे आमचा निश्चित आहे, याच्यात काही जास्त बोललेलं नाही. मग ते म्हणतात का ते किती वेळ ते देवराव मंडळाच्या घरात सगळी पद्धत द्यायची. काय जी किती वेळा त्याचं काय नाही. आता भाषे माहिती गिगे सरांची पोरगी काय मशामध्ये बी आम्ही बैलांबरोबर फोटो काढलेले. फक्त मसा वगैरे हे करलं मग राजकारण का? अहो डोळं दाखवून त्याशीच मगाच बसला मी बोलला, मी आता 50,000चा सट्टा खेळलो जा, आला निवडून शीट नाही आला जबान काढून देईल. कुठं कुठं खेळले? हा, संघ खेळले. कोणाबरोबर खेळावं आपण डायरेक्ट सांगतो. आणि दोन्ही लावणार. शिट्ट्या काढायची. हा, मी ज्याने बोललं ना, आम्ही बोलणारे आदिवासी कापून देऊ, पण आमच्या आदिवासी खानदानी असे फक्त आम्हाला मराठी समाज, आम्ही जातीवाद करत नाही आणि आमचा जातीवादाचा आम्हाला विषय नाही. प्रकाश बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेल्याप्रमाणे आम्ही घटनेचे शिल्पकार आहेत. मग त्या शिल्पकारामध्ये आम्ही घटनेत राहतो. देवराव लांडे जातीवादी नाही नाहीये. मग हा. समोरचे काय म्हणतात जातीवादी? कोणी असू दे, पण आमचा सगळेच सगळ्यांसाठी काय हरकत नाही. आमच्या नमस्कार. रस्त्यासाठी फक्त अमोल कोल्हेला पण मी निवेदन पाठवले. नाही केला. नाही अमोल कोल्हे काय काय सांगाल नक्की? आता चाललंय आता हे लोक तर म्हणतात देवराव लांडेच्या पाठीशी राहायचं. देवराम लांड्याला एकटे वाघाला घाबरून सगळे पळालेत. आलं का जाणार? कुठं? सगळे गेले, खोली पळाली सगळी. काळू माळू ढवळू सगळी गेली पळाली, कोणीच थांबलं नाही. कोण बाकी असेल ना? आहे सगळे फक्त पट्टे घालून उभे आहेत. फक्त आता फोकस बाकी यायचा आहे. सगळे उभे आहेत रांगेत. फक्त आता काय वर्षभर राहिले त्यामुळे थांबलेच सगळे. आता लाईन हे करायसाठी सगळे सगळे येणार आहेत. काय आता हे माशाची जत्रा झाली किंवा काय डबं वाटलं ती काय विकास आहे का? विकास पाहिजे. दाबून विकास आहे. विकास म्हणजे काय? दाबून विकास आहे देवराम शेठचा. असं कसं काय काय ते म्हणतात विकास दाखवा, 25 वर्ष यांच्या घरात सत्ता आहे. अहो तुम्ही त्यांच्याकडे सत्ता असताना तुम्ही तिथं गेले पाहिजे ना पहिले. देवराम शेटकर गेले पाहिजे. आम्हाला हे द्या ते द्या. तुम्ही जर त्यांच्याकडे जातीच नाही तर तुम्हाला सत्ता कुठून द्या? एक आणायचं कुठून तुमच्यासाठी? निसच भुकायचं असं चालतं? संदीप भाऊ याला किंमत नाही. नाही, इथून जे पाठीमागे जे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांच्या काळात चांगली कामं झाली. देवराम लांडेच्या काळात कामं झाली नाही. नाही देवराम लांडेच्या काळात काळ झाली त्यांच्या काळात चांगली कामं झाली. चांगली एक नंबर कामं झाली कुणाच्या काळात? लांडे साहेबांची. आणि दुसऱ्या लोकांच्या काळात ते नाही मला एवढं सांगता यायचं, कारण फालतुगिरी झालेली आहे. एवढं काय खास नाही. हा. बोलायचे मनात पण वटवणे आणायचं. नाही पोटावाला मी काय कोणाला घाबरत नाही. आलं का जाणार? माझं मत असं आहे का कामच झालं नाही त्या टायमाला. देवराम शेठ एकट्या माणसाला घाबरून जर पळतात ना, याच्यातच ओळखायचं काय आहे ते. आता मी तांबेगावचा आहे, मराठी समाजाचा आहे. कारण माझे पैसे 2-3 शेतकऱ्यांना अडकले होते. कोणत्या समाजाचे? मी मराठी समाजाचा आहे मी. मराठा समाजाची. हा, आणि तुमचे पैसे अडकले? आमचे पैसे अडकले 2-3 शेतकऱ्यांकडे. साहेबांना मी फोन केला, साहेब मला पेट्रोल पंपावर बसले. पेट्रोल पंपा ओढच्या शेतकऱ्याकडे पैसे अडकले होते माझे. माझी लेबरला कंटिन्यू गाडी चालू असती. माझ्या गाडीमध्ये 35 बाया आहेत. हां, सगळे आदिवासी समाजाचे आहेत, ठाकर समाजाचे आहेत, मराठी समाजाचे आहेत. त्यांचे माझे पैसे 2-3 शेतकरी ओढ्याचे शेतकरी आले होते. साहेबांना आम्ही गेलो, ते 5 मिनिटाचे आज पैसे आमचे साहेबांनी काढून दिले. पण येणाऱ्याला पैसे अडवले, ते पण साहेबांनी पैसे आमचे. जात वगैरे विचारली की त्यांनी? नाही, जात वगैरे काय नाही. आम्ही गेलं साहेबांनी आम्हाला फक्त विचारले. साहेबांचे आमचे सगळे म्हणजे साहेबांची पहिल्यापासून आमची ओळख आहे. बर बर बर. मिंडे ठाकर समाजाची बाया आहेत, परत आदिवासी समाजाचे आहेत, मराठी समाजाच्या बाया आहेत.
परत लोहार समाजाचे मग पण मग देवराम लांडे काय करतात, या आदिवासी बायांची मदत करायसाठी जातात, मराठा समाज शेतकऱ्याला दमदाटी करतात, त्रास देतात, नाही जातीवाद करतात. असं बिलकुल काय नाही. आमचे पैसे अडकले होते साहेबांका, आम्ही गेलो, साहेबांनी आम्हाला तिथं शेतकऱ्याकडे नेले आणि आमचे पैसे काढून दिले. तो शेतकरी आज या, उद्या या, परवा या, असे आम्हाला जो महिनाभर फसवीत होता. मग आता जे राजकारण किंवा प्रचार केला जातो हा. का देवराम लांडे का नकोय, तर तो असं त्रास देतो शेतकऱ्यांना. असं नाही, शेतकरी काय काय त्यांचे पैसे अडकले तर ते प्रेमाने काढून देतात, कारण शेतकऱ्या संघ सुद्धा बांधण वगैरे करते नाहीत. हां, तुमचं काय नाव साहिल मांडवे आणि कुठले तुम्ही? गोदरे. गोदरेचे का? हा. काय होईल काय होईल आपलं फिक्स आहे, माहीत आहेच येणार. आता तर तरुण लोक म्हणतात का आता बदल करायचा आहे. तरुण लोक मग बदलच आहे की. लांडे साहेब आतापर्यंत सत्तावर होते, आता माहीत आहे इंच येईल आपल्या काळात. राज्य येईल हा म्हणजे बदलच आहे. हा बदलच आहे ना नवीन पिढीसाठी. त्यांच्याच घरात द्यायचं. नाही घराचा काय विषय, आपल्या समाजासाठी सातत्याने ते काम करीत आलेत, इथून पुढे माहीत आहे करतील. बदलच आहे ना, समाज म्हणतोय ना बदल पाहिजे आपल्याला, नवीन चेहरा पाहिजे. तर माहीत आहे की नवीन चेहरा. मग मग आता एवढं सर्व सगळं- समाजाने माहीत आहे मागे उभं राहावं हीच आमची विनंती आहे सगळ्यांना. मग ते जातीवाद करतात. कोण कोण जातीवाद नाही करत, हे जे म्हणतात ना जातीवाद करतात तेच जातीवाद करतात खरं तर. कसं काय? मग आतापर्यंत आपण सगळं तुमच्या माध्यमातून पाहत आलोय, ते बोलून दाखवतात का असं लांडे साहेब जातीवाद करत. आता यांनी सांगितलं, आता काय सांगितलं यांनी का आमचा समाज मराठा समाज आहे, ते आमचे पैसे गुंतलेले ते काढून दिले. म्हणजे हे जातीवाद होतं का? मग जर आदिवासी असं तर आदिवासींचेच नाही ना काढून देते. प्रत्येक वेळेस सगळ्यांचं साहेब पाहतात सातत्याने. ते नुसतं जय आदिवासी चालते देवराम लांडे. मग आता जे आदिवासी म्हणजे आदिवासी समाजाचा आता भाग कोणता आहे आपला? आदिवासी दुर्गम भाग आहे, त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही, त्याच्यामुळे आदिवासी समाजाचा साहेब विचार करते सातत्याने. बरं, मग काय आता या तरुणांनी सांगितलं, पण सगळी पदं का देवराम लांडेच्याच घरात द्यायची? पदाचा काय विषय आहे मग संदीप भाऊ? पद म्हणजे साहेबांनी म्हणजे जे पेरलंय तेच उगवणार ना. की लोक म्हणतात हा साहेब जातीवाद करतात, हे करतात, ते करतात. मुळात जे बोलतात ना तेच जातीवाद करतात. साहेबांच्या तोंडून कधी ऐकले का कोणत्या जातीविषयी, मातीविषयी काय साहेब असं बोलताना कधी ऐकले का तुम्ही? नाही, मी तर नाही. आणि मग तुम्ही पत्रकार आहे, तुम्हाला तर माहीत असेल ना. तुम्ही लोकांच्या बाईट घेता, हे करतात, तुम्हाला तर माहीत असेल ना साहेबांनी कधी जातीवाद केलाय. मुळात जे बोलतात ते जातीवाद करतात ना. म्हणजे साहेबांविषयी ही लोकांच्या मनात आहे ना, म्हणजे एक हे निर्माण केली जाते. देवराम लांडेंची सुनबाई पडली, देवराम लांडे जर समजा राजकारणातून संपले तर काय होईल? असा बदल काय फरक होईल? नाही, माईताई जरी पडल्या तरी लांडे साहेब जनतेसाठी काम करणार म्हणजे करणार. लांडे साहेब काम करणारच ना जनतेसाठी. की माईताई पडल्या, हे झाले, ते झाले, तर राजकारण सोडून देता येत नाही ना. मग सुनीता बोराडेंच्या सोबत आपण तुम्ही पाहिलं असेल, मोठमोठे पुढारी तो देवराम लांडेंच्या सोबत ते पुढारी दिसत नाही. तर असू द्या ना, पुढाऱ्यांचा काही सर्वसामान्य जनता आहे ना. ही जनता न्याय देईल दादा. ही जनता आहे ना, 5 तारखेला ही जनता न्याय देईल. गुलाल देवराम लांडे या पक्षात त्या पक्षात काय पक्षाचा विषय नाही, पक्षाचा विषय नाही. ही जनता आहे ना, ही 5 तारखेला दाखवून देईल की लांडे साहेबांनी कमवलंय काय, पेरलंय काय, उगवणार काय. जे पेरलं ते उगवणार. संदीप भाऊ, लांडे साहेब म्हणे का भरपूर कष्ट केले गरिबांसाठी, आदिवासींसाठी. लांडे साहेब जिंदाबाद आहे आजही. लांडे साहेब 100% निवडून येणार. धन्यवाद. तुमचं मंडळ आभारी. इकडे बोला. काय म्हणता? काय नाही साहेब, मायाताई निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे. तुम्ही कोणत्या गावचे? मी आंबे हातवीतचा आहे. हां, त्याच्यामुळं तसं काही विषयच राहिला नाही. बरं, देवराम लांडेला चांगला प्रतिसाद आहे. प्रतिसाद म्हणजे अहो पहिल्यापासूनच देवरामला खरं सांगायचं पत्रकार साहेब, देवराम एकमेव आदिवाशांमध्ये बरं का, म्हणजे जातीवादाचा विषय नाही हा, परंतु आदिवाशांमध्ये जसं आपण सांगतो की तिकडं मारुती वायळ आहे, काळूदादा शेळकंदे आहेत, अमुक आहे, तमुक आहे, पण जास्तीत जास्त देव मानणारा माणूस देवराम लांडे आदिवाशांमध्ये. त्याचं कारण सांगतो. औफ्यामध्ये एक गाव आहे साकारमाच म्हणून. साकारमाचीला काही घरं पुनर्वसन केलं. आता मुरबाड तालुक्यात तिथं एका मित्राच्या घरी गेलो, तिथं एका साईडला आईवडिलांचे फोटो आणि दुसऱ्या साईडला देवराम लांडेचा फोटो देवाऱ्यात ठेवलेलं. मी म्हटलं बाबा हे लांडे साहेबांचा इथं फोटो नाही. म्हणला मी त्याला देव मानतो. मुरबाड तालुक्यात बरं का, मी जुन्नर तालुक्याचं सांगत नाही, मुरबाड तालुक्यातलं सांगतोय. तिथं रघुनाथ यंदे म्हणून माझा मित्र आहे, त्याच्या घरातली ही कहाणी सांगतोय मी. बाबा हे देवराम लांडेचा फोटो इथं ठेवलाच का कसा? लावला?
तर देव मानतो. मी त्याला विचारलं बाबा देव कसा काय, त्यांनी मला सांगितलं की बाबा हा जो व्यक्ती आहे देवराम लांडे नावाचा, हा गरिबांच्या कामी उपयोगी. जर कोणी आजारी पडला तर पहिलं दवाखान्यात नेणारा एकमेव माणूस देवराम लांडे. कोणावर अत्याचार झाला तर सर्वां अगोदर धावणारा देवराम लांडे. कोणावर काही अन्याय होता असेल तर सगळ्यात पुढं जाणारा देवराम लांडे. त्याच्यामुळं त्याला तो देव मानतो. कारण जिवंतपणे जो कर्तव्य करतो ना, खरं तो देव माणूस, याला माणूस म्हणतात. आणि हा पैसा बघत नाही. वेळ आलेला एखाद्या गरिबाच्या खिशात 2 रुपये जर नसतील तर स्वतःच्या खिशातले पैसे काढून सगळ्यांची सेवा करणारा एकमेव माणूस देवराम लांडे. त्यासाठी त्याला तिथं देव मानतात. आणि त्याच्यात आहे ना, आपण आता आपल्या तालुका सगळ्यात मोठा तालुका आहे. आमदार आहेत, खासदार आहेत, बरेचसे जुने जाणते नेते मंडळी आहे. पण देवराम सारखा पाळणारा एकही नेता आजपर्यंत या तालुक्याला लाभलेला नाही. ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. कमतरता सुनीता बोराडे पूर्ण करतील ना, ते पण करतील. करतील नाही करतील, पण देवराम साहेबांसारखी वचक आजपर्यंत त्यांची बसलेली नाही. हे आपल्याला उघड्या डोळ्याने आपण बघत आलेलो आहे. त्याच्यामुळं सुनीताताई करतील ना करतील ते त्यांचं त्यांना माहिती. परंतु देवरामचं प्रत्यक्ष आपण डोळ्यांनी कार्य पाहिलं. त्याच्यामुळं 100% 100 ना 101% खात्री आहे का देवराम साहेब कुठल्याही प्रसंगाला ते निवडून येवत नाही येवत पण धावून जाणारी व्यक्ती आहे. त्याच्यामुळं त्याचा आशीर्वाद नक्की त्यांच्या पाठीमागे. आणि 100% माहीताई लांडे निवडून येणार. ही काळा दगडावरची पांढरी रेघ आहे. धन्यवाद. काय ते मसाला तुम्ही असता त्या बैलांचे काय तुम्ही शौकीन आणि मसाला जाऊन डबं वाटून कुठं विकास होतो का? असं काय नाही हो. एक गरीब जनतेची ते सेवा करतात, मोकळ्या मनाने करतात. असं काही नाही साहेब. आणि मी 10 वर्षाचा असताना ह्या आदिवासी मंडळींमध्ये राबलेलो आहे. पण जातीवादावर मला त्यांनी शब्द सुद्धा केला नाही. एवढी मंडळी इथं साक्षीला आहेत. जय भवानी जय शिवाजी. जे आहे ते खरं आहे. यांच्या वडिलांनी मला पैलवानकी शिकवली. मी पैलवान नव्हतो, लक्षात घ्या. 10 तालुक्यात माझं गोल पैलवान म्हणून नाव निघते. कोणच्यामुळं? सकाराम काका लांडे पैलवानामुळं निघतंय. आंडू पांडूमुळं निघत नाही, खैऱ्या मांड्यामुळं निघत नाही. एवढं बोलून माझं भाषण संपवतो. आणि जय महाराष्ट्र जय भवानी. आणि देवराम साहेबांना जीव गेला तरी चालन, पण मी मागं हटणार नाही गोल पैलवान. चला काय हरकत नाही. आता काही तुम्हाला काय म्हणायचं? राहू दे मी तर. हॅलो, हे पैलवान पेशातली मंडळी. आम्ही पैलवान पेशातली मंडळी आहे. देवराम जरी असेल, सकाराम लांडे आणि त्याचा आता थोडक्यात सांगा, देवराम लांडेंना का निवडून द्यायचं? सुनबाईंना त्यांच्या सुनबाईला म्हणजे जिथं जाईल तिथं कुठे अडचण आली, काही झाला तर देवराम लांडे उभाच आहे तिथं. आणि जनतेची सेवा करणारा, अगदी मार्गदर्शन करणारा असा पोरगा आहे. आणि माई आपला लांडे भाषण कोणाही करणं. आता तिनं भाषण जे केला त्या भाषण असा कोणाचाच झाला नाही. असा ठीक आहे चला या इकडं. काय म्हणत होते? तुमचं काय नाव, गाव कोणतं? मी राजाराम सीताराम लांडे, गाव केवाडी. केवाडीचे? मग गुणगान केवाडीचंच ना? केवाडीचं गुणगान म्हणजे आता तुम्ही माझ्या सहकार्यांना जे विचारलं की देवराम लांडे जातीयवाद करतोय, पण देवराम लांडे हे फुले शाहू आंबेडकरांचे विचार जपणार आहेत, संविधानाला मानणार आहेत. कारण याच ठिकाणी सांगायचं झालं तर देवराम लांडे 1995ला सरपंच झाले. तेव्हा त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायतमध्ये तेली समाजाचा कमळाकर दत्तात्रय करपे याला त्या ठिकाणी सदस्य बनवले. 2001ला सुतार समाजाचा एकनाथ बाबूराव ताजने यांना संधी दिली. आणि 2011ला दलित समाजाचा मंदाकिनी मधुकर लवांडे यांना त्यांनी साथ दिली. आणि आत्ता माहीताईच्या मंत्रिमंडळामध्ये वर्षा विठ्ठल लवांडे एक इंजिनियर म्हणून एक
आमच्या गावचे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत त्यांनासुद्धा त्यांनी न्याय द्यायचं काम केलं. आणि देवराम लांडे ही एक अशी व्यक्ती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जपणारे. डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या जयंतीला देवराम लांडे स्वतः 50,000 ते 60,000 रुपये खर्च करतात, त्या मंडळाला सहकार्य करतात. आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जातीवाद नाही. या सह्याद्रीच्या पट्ट्यात स्वर्गीय मधुकर पिचड साहेबांनंतर फक्त देवराम लांडेच काम करू शकतोय, ह्या सर्व जनतेला माहीत आहे. कुणी विरोधकांनी काही बोला, शेवटी विरोधक आरशात पाहायला गेला का त्यांना देवराम लांडेंचीच प्रतिमा दिसते. कुणी ही मंडळींच्या पायाखालची वाळू सरकले म्हणून ती काही आरोप करतात. याच ठिकाणी देवराम लांडेंचे आचार विचार गेले 30 वर्षे जनतेचे आसू पुसण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं देवरामजी लांडे ज्यावेळेस जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले, ते पुण्याचे मिनी मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस त्यांनी आंतर आपले रस्ते असतील, पिकअप शेड असतील, त्यांच्या कालावधीमध्ये शेतकरी शाळा झाल्या, व्यायामशाळा झाल्या, अनेक विविध कामं त्यांनी आणण्याचं काम केलं. आणि याच ठिकाणी खऱ्या अर्थानं मग महिलांसाठी काही योजना त्यांनी आणल्या. त्याचप्रमाणे तरुणांसाठी मग असेल बँज पार्टी, काय म्हणतात काहीच केलं नाही, डबे वाटले फक्त. त्यांच्या फक्त डबे वाटले. त्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे, त्याच्यामुळं ते डब्याचं काय आहे, डब्याचा विषय काहीच नाही. 50 रुपयाचा डबा. साहेबांनी डबे दिले तर तुम्ही चमचा वाट्यात द्या, चमचा वाट्यात दिले पाहिजे ना तुम्ही. साहेबांनी डबे दिले तर चमचा वाट्या द्या, असं थोडंच असते संदीप भाऊ. साहेबांनी काहीतरी केलं, तुम्ही काहीतरी करा ना समाजासाठी. आंधळा काय म्हणतो, डोळं नाही. आंधळा पीठ जळतो, कुत्रा खातो का नाही? हा, कुत्रा खातो का नाही हा पीठ? पण त्या आंधळ्याला माहिती कोण देतोय? देव देतोय. खाऊ दे ना पीठ, किती खाऊन दे, पण त्याचा नीट होणारच कुठंतरी एक शब्द. पीठ खाऊ दे, त्याला नीट करायचं. नीट करणारच. आमचा देवराम लांडे तो दगड का ना किंवा सेंदूर का ना, पण आम्ही दगडालाच लावतो ते सेंदूर, बरोबर का नाही? मग तो आमचा देवच माणूस आहे. दगड का नाही. धन्यवाद. आम्ही जरा काही महिलांना काय बोलायचं इथं, खूप रांग लागलेली आहे बोलायला. नमस्कार, या इकडे या बाबा, इकडे या, इकडे अहो या, इकडे या. बोलायचंय का तुम्हाला? बोला बोला. काय नाव सांगा? नाव शंकर डामसे, गाव पिंपरवाडी. वरचं पठार. हो. मग काय परिस्थिती राहील? परिस्थिती म्हणजे आता आम्हीच हे शीट उभं केले ना माहिती लांडेला. तुम्हीच गेले उभं? हो, आम्हीच समाजाने सांगितलं का उभी राहा. दांगट आणि ती दोघीला बोराडे मला समाजाने उभं केले. नाही, आता ते आमच्या का आलीच नाही तर आम्ही काय बोलणार? झाला असेल ना काय हळदी कुंकू कार्यक्रम? काही नाही, काही नाही, आमच्या काय झालं नाही. काहीच नाही झालं. नाही. विकास पाहिजे का देवराम लांडे पाहिजे? अहो, विकास मग देवराम लांडे विकास केल्याशिवाय एवढ्या वेळा निवडून आलाय का? देवराम लांडेंनी काहीच विकास केला नाही, विरोधक म्हणतात. विरोधक काही सांगतील हो. विरोधकांना काय ते बोलायचीच आहे, काय ते जागा पाहिजे. विरोधकांना काय, प्रत्यक्ष आम्ही बघतोय ना, लोकांचं काही असेल नसेल ते सगळं देवराम लांडे बघतोय. काय पाहिलं? काय गावात कोणाची मदत केली? कोणाचं काही झालं? तुमच्या गावात काय मदत केली? अहो, मदत म्हणजे आता भरपूर मदत केली ना. भरपूर गावात नाही असं नाही, काय प्रत्येक वेळेला मदतच करतात ती.